आणि आपण आज सकाळपासून राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निकालाचे अपडेट्स लोकशाही मराठीवर घेत आहोत। थेट अचूक आणि वेगवान असे हे निकाल आज सकाळपासून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। आपण यानंतर थेट जाणार आहोत नाशिकमध्ये आणि अमरावतीमध्ये। नाशिकहून आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत आहेत, तर अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला महेश आपल्याकडे येतो। नाशिकमधल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचे अपडेट्स नेमके काय आहेत? काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। महेश, या सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, अगदी खरं आहे। खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली। 11च्या 11 नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत। यामध्ये नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीचा वरचष्मा हा कायम राहिलेला आहे, परंतु नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना हा मोठा भाऊ ठरलाय, कारण 11 पैकी 5 नगराध्यक्ष हे शिंदेच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो 11 नगर परिषदेचा आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगूर नगर परिषद, जिथे 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती, ती सत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाने उलथवून लावलेली। त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत। तर दुसरीकडे जर आपण महत्त्वाची लढत बघितली तर ती त्र्यंबकेश्वरमध्ये होती, कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर हे महत्त्वाचं नगर परिषद होती। त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जे होते ते प्रतिस्पर्धी होते। यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार त्रिवेणी तुंगार या विजयी झालेल्या आहे। भाजपने त्या ठिकाणी मोठी ताकद जी होती ती लावलेली होती। अनेक नेत्यांचे प्रचार सभा तिथे झालेले होते। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झालेली होती। असं असताना देखील शिंदेच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांनी त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि त्या त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहे। तर इगतपुरीमध्ये देखील आपण बघितलं असेल तर शिंदेची शिवसेना त्या ठिकाणी विजयी झालेली आहे। शालिनी खताळ म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महत्त्वाचं म्हणजे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले इंदुलकर हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते आणि त्यांचा इतिहास असा होता का वर्षानुवर्ष इंदुलकर यांची त्या ठिकाणी भाजपची सत्ता होती। मात्र या ठिकाणी इंदुलकर यांची सत्ता होती, मात्र ती सत्ता उलथवत शिंदेच्या शिवसेनेने त्या ठिकाणी बाजी मारलेली। हे झालं नाशिकचं चित्र। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील इंटरेस्टिंग काही लढती झालेल्या होत्या। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं अमोल खताळ यांची जी भाऊजा आहे संगमनेरमधली, ती खरं तर सत्यजित तांबे यांच्या विरोधामध्ये उभी होती। मात्र या ठिकाणी मैथिली तांबे या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत। संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदी म्हणून त्या निवडून आलेल्या आहे आणि राज्यात सर्वाधिक जास्त मतं जे आहे ते मैथिली तांबे यांना मिळालेले। तर दुसरीकडे कोपरगावमध्ये देखील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जे होते ते आमने सामने आलेले होते। भाजपकडनं खरं तर कोल्हे यांचे समर्थक होते आणि राष्ट्रवादीकडनं आशुतोष काळे यांचे समर्थक होते। त्या ठिकाणी देखील भाजपचे समर्थक असलेले जे नगराध्यक्ष आहेत ते निवडून आलेले। अशाच ज्या इंटरेस्टिंग लढती आहे त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला चांगल्या ठिकाणी बघायला मिळाल्या। चाळीसगावमध्ये जर बघितलं असेल तर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची जी बायको आहे ती खरं तर त्या ठिकाणी प्रतिभा चव्हाण म्हणून त्या नगराध्यक्षपदी म्हणून निवडून आलेल्या अशा महत्त्वाच्या ज्या लढती होत्या त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या। येवला, नांदगाव आणि मनमाडमध्ये बघितलं असेल तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती, मात्र त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले। फक्त येवल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोणरी म्हणून जे नगराध्यक्ष आहे राजेंद्र लोणरी ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले। त्यामुळे आमदार सुहास कांदे यांचा देखील त्या भागामध्ये वरचष्मा जो आहे तो कायम असल्याचा आपल्याला बघायला मिळाला। एकूणच 11 नगर परिषदांपैकी नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषदांपैकी 5 नगराध्यक्ष म्हणून शिंदेची शिवसेनेचे उमेदवार जे आहे ते विजयी झालेले आहे आणि त्या पाठोपाठ जर आपण बघितले तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या यांना 3-3 नगराध्यक्ष पद मिळालेले आहे। त्यामुळे एकूणच नाशिकमध्ये जर चित्र बघितलं तर शिंदेची शिवसेना ही खऱ्या अर्थाने ताकदवान झाल्याचे आपल्याला या माध्यमातून बघायला मिळत आहे। अजिंक्य, ठीक आहे, आपण या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं महेश जाणून घेणारच आहोत। आपण याच दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे लोकशाही मराठीनं जो सर्वे केलेला होता या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगानं तो सर्वे अगदी तंतोतंत खरा आल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीच्या सर्वेमध्ये भाजप या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवला गेलेला होता।
आणि हा अंदाज अत्यंत बरोबर ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना असेल असा सुद्धा अंदाज होता, तोही अंदाज खरा ठरलाय. तर आताचे जे कल दिसत आहेत त्यानुसार अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवला गेला होता आणि तोही अंदाज आता खरा ठरताना दिसतो आहे. आताच्या आकडेवारीमध्ये फारसे बदल होतील असं सध्या तरी दिसत नाही. एखाद दुसरा आकड्याचा बदल कदाचित होऊ शकतो, पण लोकशाही मराठीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. थेट, अचूक आणि वेगवान निकाल म्हणजे लोकशाही मराठी. यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या इतर प्रतिनिधींकडनं त्यांच्या भागातली अपडेट जाणून घेऊया. अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत आहेतच. शिवाय छत्रपती संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी सचिन बडे देखील आपल्यासोबत आहेत. यानंतर आपण सूरज यांच्याकडे जाऊया. सूरज, अमरावतीमधल्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भातल्या नेमक्या काय अपडेट्स आहेत? काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत का, किंवा अपेक्षित निकाल जे असतील ते नेमके काय आहेत? सविस्तर माहिती द्या. नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेल्या होत्या. यामध्ये जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 12 पैकी 6 नगराध्यक्ष ते भारतीय जनता पार्टीचे आलेले, 2 नगराध्यक्ष तर पाहिलं तर काँग्रेसचे आलेले आहे. एक जागा जी आहे म्हणजे चांदुर्लीची जागा जी आहे वंचित बहुजन आघाडीला मिळालेली आहे. मोर्शी नगराध्यक्षपदाची जागा जर पाहिलं तर शिंदे गटाला मिळालेली आहे. चांदूर बाजारची जर आपण जर पाहिलं तर चांदूर बाजारमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहारची या ठिकाणी एक जागा आलेली आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर आपण चिखलदरा नगर परिषद मध्ये अतिशय प्रतिष्ठित भारतीय जनता पार्टी यांनी निवडणूक केली होती. ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ आल्हाद कलोते या ठिकाणी नगरसेवक मध्ये अविरोध झालेले होते. त्यावेळी जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पक्षाचा उमेदवाराला पैसे देऊन दबाव आणून त्यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेतला असा काँग्रेसने आरोप केलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ही निवडणुकीच्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया आलेल्या खुद्द काँग्रेसचे प्रदेश हर्षवर्धन सपकाळ असतील, काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर असतील, खासदार बळवंत वनखडे यांनी त्या ठिकाणी चिखलदऱ्याला जाऊन त्या संबंधित उमेदवाराची भेट घेतली. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पैशाचा भाजप मोठ्या प्रमाणावर संपूर्ण लक्ष लागलं होतं. मात्र भारतात चिखलदरामध्ये भारतीय जनता काही तांत्रिक कारणांमुळे सूरज दहाट यांचा जो आवाज आहे तो आपल्याला व्यवस्थित येत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया. यानंतर आपण जाऊया छत्रपती संभाजीनगरला. सचिन बडे आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी. सचिन, मराठवाड्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या नगर परिषदा, नगरपंचायतींमध्ये काही धक्कादायक निकाल लागलेले आहेत. काही ठिकाणचे निकाल अनपेक्षित होते असं देखील समजतंय. छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये असे कोणकोणते निकाल आहेत ज्यामुळे आश्चर्य सध्या व्यक्त होतंय? या मराठवाड्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये काही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला देखील लागलेली होती. सचिन, या सगळ्याविषयी काय सांगताय? अजिंक्य, जे आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ म्हणून भाजपला ओळखलं जातं. मात्र छत्रपती संभाजीनगरचं चित्र काहीसं वेगळं आहे. कारण या ठिकाणी शिवसेना मोठा भाऊ ठरलेला आहे. काँग्रेसच्या 2 जागा आलेल्या आहेत, शिवसेनेच्या 2 जागा आल्यात, मात्र भाजपची एकच जागा आलेली आहे. असं मानलं जात होतं की या ठिकाणी भाजपला दणदणीत विजय मिळेल आणि जास्त जागा भाजपच्या येतील. मात्र अनपेक्षित विजय या ठिकाणी म्हणजेच काँग्रेसला मिळालाय. काँग्रेसच्या 2 जागा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. मात्र सर्वात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केला जातो. मराठवाडा आणि मराठवाड्यातील सर्वाधिक जास्त चर्चेत असलेली मतदारसंघ ते म्हणजे बीड. बीडमध्ये निवडणुकीच्या वेळेला अक्षरशः राडा झालेला होता. त्या ठिकाणी वाद निर्माण झालेले होते. एवढंच काय तर आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण देखील झाल्याचं बोललं गेलं आणि त्यासोबतच निवडणूक सुरू असतानाच मतदान केंद्रांवर देखील गोंधळ पाहायला मिळालेला होता. मात्र त्यानंतर आता जे निकाल समोर आलेत ते निकाल कुठेतरी आश्चर्याचा झटका देतात आणि आश्चर्याचा धक्का देत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो. एकाच पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधामध्ये गेले, एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार केला आणि त्यांचे वादही थेट शिगेला पोहोचले. त्यामुळं या निवडणुकीमध्ये हे यश मिळत असताना जेव्हा हे रिझल्ट समोर येतोय तेव्हा नक्कीच बऱ्याच जणांनी आश्चर्याने एक धक्का जो आहे तो घेतलाय. आणि एक महत्त्वाचा आणखी मुद्दा आपण उपस्थित करू शकतो. राज्यामध्ये ज्या काही युत्या करण्यात आलेल्या होत्या या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची युती नव्हती. मात्र काही उमेदवार असे होते की आपल्याच नेत्याला आपल्याच विरोधामध्ये प्रचार करावा लागला होता. म्हणजे महायुतीमध्ये असलेले जे इतर पक्ष आहेत, महायुतीतील पक्षांनी दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केला असं देखील काही चित्र पाहायला मिळालं. आणि महत्त्वाचं म्हणजे एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा सकाळी होती तर त्याच गावामध्ये
त्याच स्थळाच्या जवळ उपमुख्यमंत्र्यांची सभा होती. म्हणजे हा प्रकार जो होता तो पाहायला मिळालेला होता. म्हणजे जरी वर एकत्रित असलो, एकमेकांसोबत जरी आपण बसत असलो, चहा पाणी घेत असलो, तर या निवडणुकीमध्ये कुठेतरी वेगळा प्रकार पाहायला मिळालेला होता. एकमेकांच्या विरोधात प्रचार सुरू होता आणि हे सर्व काही सुरू असताना एकीकडे भाजपचा उमेदवार विजय होतोय, तर दुसरीकडे सोबत असलेल्या शिवसेनेचा उमेदवार त्याला पराजय स्वीकारावा लागतो. त्यामुळे ही नाराजी पाहायला मिळते. निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हटली जाते. मात्र आणखी एक मुद्दा उपस्थित हा देखील करायचा आहे की यातून एक मोठा धडा जो आहे तो या युतींनी घेतलेला आहे. मग ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल. त्यामुळे महायुती म्हणते की आता ज्या निवडणुका आहेत त्या आपण एकत्रित लढायच्यात. कारण नगर परिषद आणि नगरपालिका या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाची जी एक इमेज बनवली जाते, बिल्ड केली जाते, तर त्याचा वेगळा प्रकार पाहायला मिळाला होता. त्यामुळे हा एक मुद्दा उपस्थित होतोय की आता या निवडणुकीमध्ये जो विजय मिळाला आहे तो अपेक्षितच नव्हता. ज्याच्या जागा जास्त येतील असं वाटत होतं, त्या जागा कमी आल्यात, ज्याच्या जागा कमी येतील त्या जागा जास्त आलेल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये यावर्षीची जी निवडणूक आहे तर ती हाय व्होल्टेज ड्रामाची निवडणूक देखील म्हणता येईल. कारण सोबतचे सहकारी एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार करत होते आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनपेक्षित रिझल्ट, अनपेक्षित निकाल जो आहे तो पाहायला मिळाला. ठीक आहे सचिन, या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं आपण सातत्यानं जाणून घेऊच. या महेश, सचिन आणि सूरज, आपण आपापल्या परिसरातील आपापल्या भागातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या अनुषंगानं ज्या निकाल समोर आले त्याबद्दलच्या अपडेट्स दिल्या त्याबद्दल आपले आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.